प्रवचनाचं महत्त्व असतं. म्हणजे इतर प्रवचन आणि आजच्या काल्याच्या प्रवचन तुम्ही निवडलेला अभंग आहे किंवा गौरव म्हणा, त्याचं विशेष असं वेगळं असं महत्त्व असतं. यामध्ये बाकीच्या प्रवचनामध्ये किंवा कीर्तनामध्ये भक्ती, संतांचं चरित्र, उपदेशपर प्रकरण हे सर्व प्रकरण येतात. पण आजच्या प्रवचनामध्ये किंवा आजच्या कीर्तनरूपी सेवेमध्ये जो अभंग किंवा गौरव निवडलेली असते त्यामध्ये चरित्र फक्त भगवान श्रीकृष्णाचंच वर्णन करायचं असतं. चरित्राचे उच्चाराने केलेले गोपोळी. तर त्याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असलेला कृष्ण गोकुळ जन्माला दुसरा चरणाचा हा सेव करता निवडलेला आहे. आता माझी अशी विनंती आहे की जी मला बुद्धी भगवान वरद गणेश मंदिर वरद बाप्पा गणपती बाप्पा देईल त्या अनुषंगाने तुम्ही चिंतन करीत आहे. आणि मी तुम्हाला नेहमी वेळोवेळी सांगितलं असतं. आता इथं माझं हे 4th-5th प्रवचन आहे की मी फार काही असं मोठा नाही आहे, फक्त एक तुमच्यातलं प्रतीक आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा अधिकाराने, वयाने आणि अनुभवाने, परमार्थिक अनुभवाने समृद्ध आहात. मोठे माझ्यापेक्षा समृद्ध आहात. एवढे समृद्ध आहात की तुमच्या नखाची सुद्धा माझ्याकडे बरोबरी किंवा सर होऊ शकणार नाही. फक्त एक प्रतिनिधित्व म्हणून एक मला जिम्मेदारी दिली आहे. तर त्यासाठी मी वरद गणेश मंदिरातील सर्व ट्रस्ट मंडळीचे खूप आभारी आहे की त्यांनी पुन्हा एकदा मला सेवा करण्याची संधी दिली. आता प्रवचनरूपी सेवेचा आपण आनंद घेऊया आणि प्रवचनाच्या सेवा जसं मी सादर करीत आहे तर सर्वांगाची काम करून तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा आणि भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्या अनुषंगाने मी आता प्रवचन सेवा आपल्या सर्वांसमोर सादर करीत आहे. फक्त मंडळी हो, भगवान परमात्माला वेळोवेळी हे अवतार घ्यावा लागत असतात. आणि कारण सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य हे ब्रह्मदेवाकडे असतं. सृष्टीचा संहार करण्याचं कार्य हे भगवान शंकराकडे असते. आणि सृष्टीचं पालन करता म्हणजे सृष्टीवरचं बॅलन्स ठेवायचं जे कार्य असेल ते परमात्मा पंढरीस पांडुरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे असतं. म्हणजे भगवान विष्णू यांच्याकडे असतं. म्हणजे भगवान विष्णू हे पालन करते आहे. पालकमंत्री आपल्या भाषेमध्ये पालकमंत्री आहे. काय हवंय काय हवं, कुठं कमी कुठं जास्त हे करावं लागत असतं. मग तसंच कार्य वेळोवेळी हे होत असतं. चांगलं करत असताना पुढे गेलं की थोडं काही काळानंतर त्याचा अतिरेक होतो आणि मग वाईटाकडे प्रवृत्ती होते. मग पुन्हा त्या गोष्टीचा अतिरेक होतो आणि पुन्हा पुन्हा चांगल्याकडे होतं. मग ज्यावेळेस धर्माचं रक्षण करायची वेळ येते किंवा ज्यावेळेस धर्म संकटामध्ये येतो किंवा धर्माचं पालन करणारे यांची संख्या कमी होते, ते नष्ट व्हायला लागतात, त्यावेळी भगवान परमात्माला अवतार हा घ्यावा लागतो. असाच काही प्रकार हा पृथ्वी तलावावर झाला. पृथ्वीवरती एवढं पाप माजलं की धर्म हा संकटात पडला. माळ घालणार आधीच तर लोक माळ घालीत नाही, माळ घालताना मरण येतं आणि त्याच्यात जर माळ घेऊन मरण यायला लागलं म्हणल्यावर कोण कशाने माळ घाली. म्हणून हे पाप वाढत चाललं आणि धर्म हा संकटात पडला आपला. मग पृथ्वी मातेने गायीच्या स्वरूपामध्ये ब्रह्मदेवाकडे गेली आणि विनंती केली की ब्रह्मदेवा आता हा पदसोत्सव येणार. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही म्हणे, माझं तुम्ही माझ्याकडे आले हरकत नाही म्हणजे मी त्या गोष्टीचं निरसन करू शकत नाही, हे कार्य भगवान विष्णूचं आहे म्हणजे. तर चला आपण त्यांच्याकडे जाऊ. त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं की पालन करते पालनहार श्री विष्णू श्रीहरी विष्णू यांची तक्रार अशी आहे की आता पृथ्वीवरती खूप पाप माजलेला आहे, धर्म नष्ट होत आहे, किंबहुना लोप पावत आहे. तर तुम्ही आता काहीतरी करा. बरं म्हणजे आता माझी अवतार घेण्याची वेळ आलेली आहे आणि मी लवकरात लवकर अवतार घेत आहे. तुम्ही पुढे निघून जा, मी बाकीची कामाला सुरुवात करतो. मग भगवान परमात्माने सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही यादवाच्या स्वरूपामध्ये गोकुळामध्ये जन्माची तयारी करा. बाकी शंकर भगवान असतील
ब्रह्मदेव असतील सर्वांना आपापली कार्य सांगितली आणि माता रुक्मिणीला सुद्धा सांगितलं, म्हणजे माता लक्ष्मीला सांगितलं की तुम्ही कोणत्याही नगरीमध्ये जन्म घडला आले की आम्ही तुम्हाला घ्यायला येत होते आणि अशी ती पूर्वतयारी सुरू झाली. आता इकडे त्याच काळामध्ये काय झालं की उग्रसेन राजाचा मुलगा कंस हा अतिशय क्रूर वगैरे होता आणि राजाचा मुलगा असल्यामुळं तो जरा पॉवरचा क्षमतेचा जरा वेगळा वापर करायचा आणि बरेचसे त्यांच्या तक्रारी वगैरे येत होत्या की हा बरोबर कार्यभार करत नाही, कारण त्यांना सेनापती बनवलं होतं उग्रसेन राजाने. राजाचा मुलगा असल्यामुळे सेनापती बनवला. राजा यासाठी नव्हतं बनवलं कारण तो राजाच्या लायकीच नव्हता. उग्रसेनाला चिंता लागली की आता कसं होणार पुढे. तर यांच्या वेगवेगळ्या तक्रारी येतात, कंप्लेंट येतात की बाबा हा कंस जो आहे बरोबर पालन करत नाही किंवा सैन्याचं जे नियोजन ठेवत नाही, राजाचं एक घडी बसवत नाही, जिथे तिथं घोटाळे वगैरे करतो किंवा असे आपल्या भाषेमध्ये समजून घोटाळे करतो किंवा पाप करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते चिंतेतच होते. आणि तर त्याच वेळेस उग्रसेन राजे यांचा बंधू, छोटे बंधू देवक राजा, तर त्यांची कन्या देवकी ही उपवर झाली होती, म्हणजे लग्नाच्या वयामध्ये आली होती. मग कृष्णाची कंसाची चुलत बहीण असलेली देवकी तिच्यावर फार प्रेम होतं, कारण कंसाला सोबत सखी बहीण नव्हती, त्याच्यामुळे तो सखी बहिणीपेक्षा जास्त जीवापाड प्रेम हे देवकीवर करत होता. ती उपवर झाली म्हणून मग कोणता पती शोधावा, तर कंसाचाच मित्र असलेला सत्यवादी असा असलेला वसुदेव यांच्यासोबत विवाह करून द्यायचं नक्की ठरलं. मग ठीक आहे, सर्वांची संमती झाली आणि थाटामाटा व्यवहार सुरू झाला. लग्न लागलं आणि गावामधून मोठ्या वाजत गाजत अशा प्रमाणामध्ये मिरवणूक निघली आणि स्वतः कंस त्यांच्या रथाचा सारथी बनला. ध्यानाधारणाची गोष्ट आहे, स्वतः कंस बहिणीच्या वरातीचा सारथी झाला. जसं भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये अर्जुनाचे सारथी झाले तसे. आणि हे चलत असताना आकाशातून आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगित असे कंसा माने हा भरोसा बोलल्याचा. वाणी अशी झाली, आकाशवाणी अशी झाली की हे कंसा तू ज्या थाटामाटात मिरवणूक काढत आहे आपल्या बहिणी देवकीची, वसुदेव देवकीची, तर तिच्या उदरी येणारा 8वा पुत्र हा तुझा वैरी असणार आहे आणि तो तुझा काळ होणार आहे. आकाशवाणी झाली आणि सांगली. कंस तर पायाची जमीन सरकली. असं झालं कसं अचानक, म्हणजे काही कळलंच नाही. एवढं थाटामाटात झालं म्हणजे एखादी गोष्ट अचानक जर दुसरी झाली, कारण सगळ्याच गोष्टी तरी कोणाला ट्रेनिंग नसते. आपल्यासोबत सुद्धा जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडतात की त्या गोष्टीचा आपण विचार करत नाही, अचानकच दुसरं रूप घेऊन जातात. म्हणजे शरीरातली आणि मनाची तयारी करायला वेळ लागतो, पण कंसाने जास्त वेळ न लागता विचार केला की जर इच्छा पोटी जर आपला येणारा मुलगा जर माझं वय ठरत असेल तर आपल्याला समजून टाकून देऊया. नारायण आवाज बाबाजी बासरी, म्हणजे ही राहणार नाही आणि मग काही होणार नाही. म्हणून घेऊन या खडका माराया धावला. मग आहे पुढे की ते वसुदेवाने धरलं, वरच्यावर तर वसुदेवाने धरलं. जगद्गुरु तुकोबाराचं प्रमाण आहे, घेऊन या खडका माराया धावला. आता तो धरला वसुदेव, वरच्यावर धरला वसुदेवाने. आणि वसुदेव म्हटलं की कंसा हे तू काय करतोय, परममित्र हे तू काय करू राहिलाय. म्हणजे आकाशवाणी ऐकलेली का म्हणजे ऐकली म्हणे, पण आकाशवाणीला असं कुठं सांगितलं की देवकी तुला मारणार आहे म्हणे. आणि मग बाबा हिच्या उदरी येणारा 8वा पुत्र तुला मारणार असं सांगितलं. हे मीही ऐकलं, तूही ऐकलं. पण मग असं करतो म्हणजे 8वा पुत्र येणार आहे ना, तर पहिल्या पुत्रापासूनच मी काय करतो, तुझ्यासाठी आपण करून टाकून देतो, तुला सोडून तुझ्या हवाली करून देतो. तू प्रत्येकाला मार अथवा नको मारू, हे तुझा झाला प्रश्न. म्हणजे देवकी जिवंत राहील आणि तुझंही कार्य होईल. म्हणजे ठीक आहे, काय करत नाही. आणि सैनिकांना पुनवलं आणि त्यांना कारागृहामध्ये बंदिस्त करून टाकलेलं. 1 2 3 4 5 6 मुलांचा कंसाने काय केला, वध केला. आता 7वा पुत्र ज्यावेळेस गर्भ राहिला बलरामाचा, त्यावेळेची कथा तुम्हाला थोडीशी अगोदर सांगतो की वर देव लोकांमध्ये काय झालं. आता 7व्यांदा बलरामाचा अवतार, 8व्यांदा भगवान श्रीकृष्णाचा अवतार. तर आता हे घेण्यापूर्वी भगवान विष्णू हे शेषाकडे गेले की शेषा चला म्हणजे आपल्याला अवतार घ्यायचा आहे. म्हणजे कुठं
गोकुळामध्ये. हां हां, मला यायचं नाही, ते तुम्ही तुमचंच करून घ्या. म्हणजे असं काय बोलताय? असं काय बोलताय? मागच्या अवतारामध्ये, राम अवतारामध्ये मी तुमच्यासोबत आलो. मला वाटतं तुमच्यासोबत आलं मजा असं माणसाची. अहो 14 वर्ष मला तुमचं फळं भरावं लागलं आणि वाटेल ते कामं तुमचे करावं लागलं, वाटेल ते तुमच्या आज्ञा मला मानावं लागली. मग मी जर मोठा असतो तर मी तुम्हाला वनातच जाऊन गेलो नसतो आणि संसार प्रपंच त्याग करावा लागला नसता. म्हणून आता मी तुमच्यासोबत येणार नाही. असं नका करू म्हणे. आता एक काम करू म्हणे, यावेळेस तुम्ही मोठे व्हा, मी लहान होतो म्हणजे असं. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही सांगता ते मानायला तयार आहे म्हणे. जे तुम्ही सांगता ते मी करायला तयार आहे पूर्ण अवतारामध्ये. फक्त काही हरकत नाही म्हणे. हां, असं असं तर हरकत नाही, मग मी येतो तुमच्यासोबत. म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो की शेषा हे तुमच्यामध्ये मला फार जीव आहे, म्हणून मी कोणतंही कार्य करायचं झालं तर तुम्हाला घेतल्याशिवाय मी करत नाही. म्हणून लहान मोठं काय असतं म्हणे, ह्या अवतारात तुम्ही मोठे व्हा म्हणे, काही हरकत नाही. असं असतं हरकत नाही. मग 7 गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्यानंतर आता इकडे कंसाने रोजच्या रोज रिपोर्ट घेण्याचं ठरलं. रोजच्या रोज सैनिकाला पाठवले की काय परिस्थिती बघा. पण 6 पुत्रांचा वध झाला किंवा 6 पुत्र ज्यावेळेस आईच्या देवकी मातेच्या उदरामध्ये होते त्यावेळेस देवकी मातेचं तेज आणि ह्या वेळेचे तेज त्याच्यामध्ये फरकच दिसून आला. यावेळेस दिवसेंदिवस चेहऱ्यावरचं तेज, अंगावरचं तेज असं लग्नकीत व्हायला सुरुवात झाली. मग सेवकाने रिपोर्ट दिला कंसाला की ह्यावेळेस काही वेगळं दिसतंय म्हणे, कारण देवकीचं तेज हे दिवसेंदिवस वाढतच चाललं म्हणे. मग त्यांनी विचार केला की हा भगवान श्रीकृष्ण म्हणे कसा आहे, कपटी आहे आणि धूर्त चालीचा आहे. 8व्या जागी 7व्या वेळेस नंबरला जन्म घेईल. तर कुठून जरी आपण मोजायला सुरुवात केली 8च येतात. 1 पासून 8 करतात, 2 पासून पुन्हा वापस होतो. 1 वेळा पहिल्या नंबरला 8 येतो. 3 पासून सुरुवात केली की दुसरा नंबर 8 येतो. 4 पासून सुरुवात केली की तिसरा नंबर 8 येतो. तसं 8 पासून सुरुवात केली की 7वा नंबर 8 येतो. अशी त्यांची काही एखादी ट्रेनिंग असू शकते. पण आपण दिसतं घेता कामा नये. म्हणजे मग काय करायचं, आणि आता तुम्ही राजा झालेले म्हणे, तर मग माझी अशी आज्ञा आहे की कंसाचं म्हणे की देवकीला आता मरणात टाका. म्हणजे ठीक आहे. मग सैनिक गेले मारायला, त्यांचे बाणासूर, आगासूर वगैरे ते सैनिक देवकीला मारायला गेले कारागृहामध्ये. पण शेषाचा अवतार होता, शेषा प्रगट झाला. नुसते चित्कार टाकली तर त्यांचं जो विष असतं शेषाचं तर बाहेर पडलं आणि त्यांच्या अंगावर पडला, डोळ्यात गेलं. तर डोळे एवढे चुलचुल करत त्यांची एवढी आग व्हायला गेली, तिथून पडून गेले. ते वध करू शकते नाही. बरं, 1 महिना, 2 महिने, 4 महिने झाले, 7 महिने झाले. बळीरामाचं 7वं गर्भ तिथे राहून. आणि 7व्या महिन्यामध्ये काय झालं, गर्भ जिराला आणि मायेच्या रूपाने तो वसुदेवाची पत्नी, पहिली पत्नी रोहिणी माता ही नंदाच्या घरी गोकुळामध्ये राहत होती. तर त्यांच्या उदरी सुखरूप तिथं झाला. मग दुसऱ्या दिवशी चर्चा झाली की गर्भ जिराला. कंस स्वतः आला. कंसासोबत तिथे त्या पारंगत असलेला डॉक्टर म्हणतो आपण, लेडी डॉक्टर, गायनॉलॉजिस्ट म्हणजे ताई. तर त्या ठिकाणी त्यांनीही बघितलं म्हणे कंसात गर्भ नाहीये. म्हणजे असं कसं झालं म्हणे, वसुदेवांनी सांगितलं बघ म्हणे कालपर्यंत गर्भ होता, आता नाहीये, तर मी काही करू शकतो. बघ सर्व काही तुझं समोरच रिपोर्ट वगैरे जे आहे सगळं रक्त लगेच झुंकीचे सगळे रिपोर्ट तुझ्या समोर आहे बाबा, आता काय ते समोर. म्हणजे ठीक आहे, काय बरं. आता बळीरामाचा भगवान शेषाचा जो अवतार आहे बळीरामाच्या रूपामध्ये रोहिणीच्या उदरामध्ये वाढत होता तिकडे. आणि त्यांच्यानंतर ताबडतोब भगवान परमात्माने अवतार घ्यायला सुरुवात केली. मग ह्यावेळेचं तेज तर अजूनच तेज होतं देवकीचं चेहऱ्यावरचं तेज. मग आता ह्यावेळेस नक्की खात्री पडली, हा 8वा जो आहे हाच माझा वैरी असणार असं कंसाची खात्री पडली. मग 1 महिना झाला, 2 महिने झाले आणि ज्या वेळेस जवळजवळ दिवस भरत आले, 9 महिने होत आले, त्यावेळेस एक लख असा प्रकाश पडला. एवढा तेज पडला त्या तुरुंगाच्या खोलीमध्ये की त्याचं डोळे दिपा लागले. मग त्याच्यातून एक सावळ्या रंगाची सावळ्या रंगाचा अवतार किंवा एक आपण काय म्हणतो जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाने आणि समोर आले. आणि ते त्यांचं वय होतं 8 वर्षाचं. चतुर्भुजाचं वर्णन, देखण्या रूपाचं काय वर्णन करायचे, रूप सावळे सुकुमार किंवा राजस सुकुमार मदनाचा पुत्र. म्हणजे जेवढं आपण वर्णन करू तेवढं कमीच आहे. भगवान श्रीकृष्णाचं रूप
म्हणणार काय पण परमात्मा देवला आणतात आणि सांगू लागले की मी आता जन्म घेतलाय. मग म्हणजे जन्म घेतलाय देवकी माता म्हणे अरे मला अशी इच्छा होती माझ्या उदरातून तुम्ही जन्म घ्या, तुम्ही तर सरळ सरळ 8 वर्षाच्या रूपामध्ये आले आणि याच्यासाठी सांगण्यासाठी आलो की मी आता जन्म घेतोय आणि इथं मी आता मरण्यासाठी नाही तर मारण्यासाठी आलो. तुम्ही काही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका की बाबा आता मला कोणचं मारेल किंवा काय होईल. मी मार खाण्यासाठी आलो तर मारण्यासाठी आलो तर मारण्यासाठी आलो असं बरं म्हणे काय आणि क्षणार्धात त्यांचं मायेचं पांघरून घातलं आणि नवसात स्वरूपामध्ये भगवान परमात्माने तिथं जन्म घेतलेला आहे. वसुदेवाने देवकीच्या उदरी बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. बर आणि आता म्हणे आता हे कसं व्हायचं म्हणे तर मग म्हणे अगोदर त्यांना सांगून ठेवलं ते की बाबा तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आणि मला उचला आणि गोकुळा तात्पुरता तुम्हाला विलास सांगतो की तुम्हाला वाटलं असेल की कंशीचं मारे तर तुम्हाला तात्पुरता विलास सांगतो की माया उपदरी तेथे भीमच आणि येते गोकुळमध्ये मला घेऊन जा, अंधराला ठेवा आणि तिथे माया जन्म घेतलेली आहे. मायाला उचला आणि काय करा इथे घेऊन या. म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही. आणि हातात मध्ये पेढे आहे, पायाला पेढे आहेत, गळ्याला पेढे आहेत, कमराला पेढे आहेत. मग हे कसं करायचं म्हणजे काय हरकत नाही. बाबा उचला खरं म्हणजे मला आणि भगवान परमात्माला वसुदेवाने उचलला. तर इथं रूपक आहे, इथं शास्त्रीय कारण आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाला जवळ पडतो, ज्यावेळेस देवाला जवळ पडतो तर मायारूपी बंधनं संसारूपी बंधन सगळे गळून पडतात. जोपर्यंत देव समोर होता, हात नव्हता लावला, स्पर्श झाला तर तोपर्यंत सगळे बंधन. जसं वसुदेवाचं तसं तुमचं आमचे बंधन असतात संसारिक रूपामध्ये. जसंच आपण ज्या क्षणाला देवाला जवळ करतो त्यावेळेस सगळे बंधनं गळून जातात. दरवाजे उघडले, कुलपा तुटल्या, परमार्थिक कुलपा तुटल्या. जसं ज्यावेळेस आपण देवाला जवळ करतो त्यावेळेस आपला परमार्थिक कुलपा तुटल्या आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होणार. हे रूपक आहे, हे शास्त्र आहे त्याच्यामध्ये. आपलं वाटतं चमत्कार झालं, चमत्कार नाही, हे चमत्काराच्याही पलीकडे आहे. चमत्कार साक्षात्कार हे काय, हे आपल्या अल्पबुद्धीचे शब्द आहेत आणि ही एवढी सुपर पॉवर आहे की तिथं काहीच नाही. तिथं म्हणजे फक्त तेच म्हणजे जिथपर्यंत आपण सोचतोय तिथून तर सुरुवातच होते त्यांची. जिथं आपला विचार संपतो तिथून ते भगवान परमात्माचं सुरू होऊन जातं. म्हणजे हे जे बेड्यापणाचं आहे, हे जे बंधन आहे, हे बंधन होऊन जातं. पण केव्हा ज्यावेळेस आपण भगवान परमात्माला जवळ करू, एक आपलंसं करू, घरचा मेंबर असल्यासारखं आपण ज्यावेळेस जेवलो, ज्यावेळेस जेवू त्यावेळेस त्यांना जेव घालू, ज्यावेळेस आपण झोपू त्यावेळेस त्यांना झोपू घालू. मग बघा आपल्याचे संसारूपी याच्यामध्ये सगळे बंधन निघून जातात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. बरं मग भगवान परमात्माला वसुदेवाने घेतला आणि चालायला सुरुवात केली. बरं चालत असताना असेच एक दिवस भरपूर पाऊस सुरू झाला. मग जो शेष आहे शेषनाग त्यांचेही भाग्य जागवले आणि त्यांनी काय केलं वरून फडा धरला आणि म्हणजे जसे आपली छत्री असते तसा फडा धरला आणि पावसापासून वसुदेवाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं काय केलं रक्षण केलं. ते चालू लागले. हे वसुदेवाला समजलं सुद्धा नाही की सगळीकडे पाऊस पडतो पण आपल्यावर का पाऊस पडत नाही. म्हणजे सगळीकडे एखाद्या वेळेस नुकसान होतं असं आपण बघतो आजूबाजूला, पण आपलं जर तांबून चालतं याच इथेही शास्त्र आहे. याचं कारण असं की आपण भगवंताला जवळ केलेलं आहे. मग पाऊस रूपी जे संकट येत असतील आपल्या अंगावर किंवा नुकसान होत असेल जे आपण भिजू तर मला जे भिजू ते भिजणार नाही काय तर आपल्या जवळ भगवान आहे असं. मग पुढे चालू लागले. मग तिथे यमुना नदी आली आणि यमुना नदी थोडी फुल भरून व्हायला लागली कारण तिथं पाऊस पडला नेमकाच लागला. पाऊस पडला सुरू झाली, भरपूर अशी हे झाली काय झाली थोडी भरून वाहत आहे आणि वाट करून पलीकडे जायचे. पुन्हा यांना प्रश्न पडला की एवढं कसं जाणार की पुढे चालता चालता वसुदेवाला कारण वेळ कमी होता म्हणून वसुदेव एक पाऊल पुढे टाकेल. गुडघे इतकं पाणी पहिले गोटे इतकं नंतर गुडघे इतकं. आता ऑलरेडी ती नदी खूप भरली असल्यामुळे ती साहजिकच होती खूप हाईटला असणार तिथं पाणी. मग छाती इतकं पाणी आलं, गळ्या इतकं पाणी आलं, तोंडा इतकं पाणी आलं. मग जसं जसं आता पुढं जायची वेळ आली तसं तसं पाणी वर खाली व्हायला लागलं. तोंडात नाकात चाललं. आता इथपर्यंत सहन केलं वसुदेवानी. ज्यावेळेस तोंडात आणि नाकात आलं मात्र धीर लागला पुढं जायचं. मग आणि मी आता रुद्र रूप धारण केले की आता इथून आपल्या
पात्रातून जर भगवान श्रीकृष्ण जात असणार आणि आपण जर दर्शन घेतलं नाही तर मात्र आपल्यासारखे आभारी आपणच, कारण ही वेळ पुन्हा नाही. म्हणून तिला मी दिवस झाला येऊना नाही, तीही पुढे वर वाहायला सुरुवात झालेली आहे आणि पाणी मात्र तोंडात नाकात चाललेलं आहे. मग भगवान परमात्माने म्हणे यमुना तू असे काय करायला आहे? अरे म्हातारा मरण ना म्हणे, तोंडात नाकात पाणी गेला, मला पुढेही बहुत करणे आहे ना, पुढे जायचं आहे, आज सुरुवातच आहे, आज त्या पात्र सुद्धा नाही आलं म्हणे भगवान परमात्माने तरी काय करू म्हणे, मीही विवश झाले, तुम्ही माझ्या पात्रातून चाललाय, माझी खूप लालसा आहे की तुमचं दर्शन घ्यावं. मी विवश झाले, विवश तू आहे असं. अरे तुझ्या गोष्टीमुळे पण म्हाताऱ्याचं नाकात तोंडात पाणी चाललं ना, त्याचं काय म्हणजे काय ते आम्हाला माहित नाही बाबा, मी अल्पबुद्धी जे काय करत तुम्ही करायचं. मग भगवान परमात्माच्या उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्यामध्ये गंगाचा वास आहे, गंगा नदीचा. मग तो अंगठा पुढे गेला आणि नदीमध्ये बुडवला. मग गंगा आणि यमुना दोघी मैत्रिणी, बरोबर आहे की नाही? मग त्या दोघी मैत्रिणी बऱ्याच दिवसानंतर आल्या, जसं आपण बऱ्याच दिवसानंतर मित्र भेटला मित्राला किंवा मैत्रीण भेटली मैत्रिणीला, तर गप्पा छप्पा सांसारिक गप्पा सगळ्या सोडून फक्त मित्रपणाच्या. तसं गंगा आणि यमुना या दोघी मैत्रिणी एका ठिकाणी राहिल्या आणि मग भगवान परमात्माला वाट करून दिली, तुम्ही आता हुशार चा, आता आम्ही दोघी जणी गप्पा मारतोय, गंगा आणि यमुना. ठीक आहे बरं. मग भगवान परमात्माला तिथे ठेवलं आणि तिथून माया घेतली. इथेही शास्त्र आहे आणि माया घेतली आणि माया घेताना पुन्हा वापस होत नाही. पण वसुदेवाचं काळीच जरा ढवळ झालं होतं की भगवान परमात्माला आपण इथे ठेवतोय, श्रीकृष्णाला आपण इथे ठेवतोय आणि आता त्याचं. पण आता कसं आहे, काही गोष्टी करावं लागतात. मायेला घेतलं, वेळ कमी होता, रात्रीची वेळ होती, पुन्हा वापस आली. पण ह्यावेळेस जी वाट झालेली होती अगोदरची येत असताना ती वाट तशीच राहिली. कारण यमुना नदी म्हणे मायेला घेऊन काय करू म्हणे, मी परमात्माचं दर्शन घ्यायला आता मी सध्या तुम्ही जा, जशी वाट केली तशीच वाट पुन्हा गेली. आणि जसं आतमध्ये जात नाही, कारागृहात जात नाही, की पुन्हा दरवाजा खूप जसे तसे लागले, सेवक झोपलेले ते पुन्हा खडबडून जागे झाले. कारण आता काय सेवक म्हणा किंवा दरवाजा कुलप म्हणा, हे सगळे वाईटाचे प्रवृत्तीचे रूपक आहे. आणि हे ज्यावेळेस आपण माया म्हणजे लालच जवळ पडतो त्यावेळेस हे सगळेच खवळणार, त्यावेळेस हे सगळं खवळणार. इथं सुद्धा ही शास्त्र आहे. एवढं आपण जर ध्यानात आलं तरी माझ्या प्रवृत्तीचं शेवटचं एवढं जरी मुद्दा आपण ध्यानात आला तर मी धन्य समजून स्वतःला की माझ्या प्रवृत्ती डोकी तुम्हाला एवढं तरी मुद्दा समजलं तरी भरपूर. बर आता भगवान परमात्माला तिथे ठेवलेलं आहे आणि इकडे पहिल्यासारखंच लागले. आणि ज्यावेळेस आता मथुरेमध्ये कळलं की मुलाच्याऐवजी मुलगी झाली, असं काय झालं म्हणे, ह्या काळ्या कप्प्या गाळण्याचे काही सांगता येत नाही म्हणे, काहीही करू शकतो म्हणे, काहीही करू शकतो म्हणे, मुलगा असतो मुलगी असतो, आपण ठेवायचे नाही. मग कंस तिथं आला आणि मुलीला घेतला आणि करा जसं 6 मुलांचा वध केला दरबार आपण, तसं हिचा हे वध करायची सुरुवात केली ना. ती हातातून ती मायारूपी देवी निसटली आणि चतुर्भुज रूपामध्ये अवतारित झाली आणि सांगितलं, अरे आम्हाला बाई माणसाला काय अंगावर हातात होतो, काय आम्हाला मारतो. अरे आमच्यासारख्या मारून फायदा नाही म्हणे, तुला जो मारणार आहे तू माझ्या आधीच इथं उपजला आहे आणि तू गोकुळात जन्मलेला आहे, तू जवळच आहे आणि तू आम्हाला काय करतो, तू आता फक्त तुझा दिवस काउंटडाऊन सुरू झालं तेवढं तू फक्त नीट बघ आणि तुझा आता तू जवळच आलेला आहे. आणि असं म्हणून ती माया ती देवी अंतर्ध्यान पावली. मग तेव्हापासून कंसाला चेंजच नाही. मग वेगवेगळे जसं आपण बघतो की कृष्ण चरित्रामध्ये वेगवेगळे राक्षस पुतना वगैरे वर श्रीकृष्णाला संपवण्यासाठी तिथे पाठवलेले. आता आपण म्हणून जो आजचा आपण घेतला कृष्ण गोकुळी जन्माला आणि दुष्टात चळकाव सुटला, दुष्टामध्ये कंसाला चळकाव सुटला, दुष्टामध्ये राक्षसांना चळकाव सुटला. तर हा असा अभंग एकच घेतलेला आहे. आता आपण थोड्याच अवधीमध्ये जेवढा वेळ आपल्याला भेटत तेवढ्या वेळामध्ये आपण भगवान कृष्णाचं चरित्र बघण्याचा प्रयत्न करूया. आता ज्यावेळेस समजलं, यशोदेला समजलं, नंतर आधी समजलं की मुलगा झाला. बरं, म्हणून मग तिथं मुलगा झाला म्हणजे नंतर आलेला खूप वर्ष तिथं मुलगा झाला नव्हता. आता मुलगा झालेला आहे, खूप वर्ष झाले मुलगा नव्हता. मग एवढा सुंदर मुलगा झाल्यापासून गावामध्ये गोकुळामध्ये एकच आनंदी आनंद, पताके लावले, गुढिया तोरणे उभारले, वेगवेगळे प्रमाण आहेत आपल्याकडे. गुढिया तोरणे, कधी कथा गाणे, असं गोकुळचे सुद्धा अंतपाठ आहे, लेखा वेगवेगळे आपण तिथे प्रमाण देऊ शकतो. आणि
खूप आनंद झाला, उत्सव तिथं साजरा करण्यात आला आणि एकच प्रकारचा भजन कीर्तनाचा तिथं कार्यक्रम सुरू झाला. बरं, आता ते झालं. त्याच्यानंतर पुढे तसं याच्यामध्ये सांगण्यासारखं भरपूर आहे. भरपूर म्हणजे मलाही मनापासून तुम्हाला सांगू का, फक्त मंडळी मलाही कृष्णचरित्र फार आवडतं आणि आजचा हा माझा तिसरा योग आहे की मला कृष्णचरित्र सांगण्याचा वेळ आलेला आहे, फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि ज्या भगवत परमात्म्याचं जर माझ्या कृपादृष्टी झाली तर खूप खूप मला वर्णन करण्याची इच्छा आहे. ही माझी मनचे शब्द मी तुम्हाला सांगतो असं बघा जे असं ते. तर आता पुढे आपण बघतोय की कृष्ण हा थोडा मोठा होत आहे आणि रांगत आहे. रंगले रांगत हे खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये देतात. रांगत आहे आणि रूपाचं वर्णन करीत आहे. गोकुळी त्याच्या ज्या गौरणी आहे कृष्णाचं वर्णन करीत आहे. रूप सावळे सुकुमार मदनाचा पुतळा रविशेषिका मदनाचा पुतळा भरपूर सारे प्रमाण त्याच्यामध्ये देता येतात. एवढं सुंदर वर्णन रूप कोणाचंच नव्हतं, म्हणून मग आनंदी आनंद झाला. त्या पाहायला यायचे भगवान कैलास शंकर महादेव सुद्धा त्यांचं रूप पाहण्यासाठी जे ते देव देवतांमध्ये पाहण्यासाठी असते. आणि मग ही जी बातमी आहे ही तुमच्याला कळायला लागली की हा जो वैरी आहे आपला आठवा हा नक्की गोकुळात जन्मलेला आहे. म्हणून त्या अनुषंगाने काय केलं की वेगवेगळे राक्षस म्हणा तिथं पाठवण्यासाठी केली. मग त्याच्यामध्ये आगासूर आहे, कागासूर आहे, बकासूर आहे, हे आपण वेगवेगळे बघितलेले. आणि सगळ्यांचा भगवान परमात्म्याने संहार केला, त्यांचा नाश केला आणि यम संधी त्यांना पाठवलेलं, कारण पुढेही बहुत करणे आहे. बरं, असंच करत असताना रांगा लागले. तर तिथं हा तर ठीक इथं डाव्या गुडघ्यानं रांगत असताना वेगवेगळ्या भगवान परमात्मा तिथे लीला करत आहे. आणि माती खाताना गवळणीला बघितलं आणि मोठी बंधू बळीराम दादाने सुद्धा बघितलं. सर्वजण तिथं सांगायला लागले की आई माता यशोदा हे भगवान श्रीकृष्ण हा काय करतोय, माती खातोय आणि कृष्णा येवं माती खंडी म्हणे. नाही मी पण माहिती खंडी म्हणे. गवळणी सांगते गवळणी कशी नाही सांगणार म्हणे, ते माझे पक्षपाती करतात, ते मला भेदभाव करतात आणि गवळणी खोटं बोलतात. आणि भगवान श्रीकृष्ण बळीराम दादा खोटं बोलतो, तोही मला पक्षपातीच आहे. बरं ठीक आहे का. आणि आता बरं म्हणे मुख बसवून आग करताना तर मात्र दिसतो नाही, पण 14 भुवन दिसली. आणि ही फक्त 3 जणांना विश्वरूप विराट रूप दाखवलेले. माता यशोदी, अर्जुन आणि एक ऋषी आहे, या 3घांना तिथं दाखवलेलं एवढं विराट रूप. आणि मग हे एवढं विराट रूप पाहून तर हे सुद्धा मात्र चक्रात आली आणि देवशुद्ध पडली. पुन्हा तिच्यावर मायेचा आवाज घातला आणि तो आई आणि मी मुलगा या समादेश पुढे बघू लागले. आणि अशा करत असताना मग गोकुळामध्ये खूप साऱ्या पुढे झाल्या. आता पटापट आपण सांगतो वर्णन करण्यासाठी बरोबर आहे. तर करत असताना मग म्हणे यशोदा म्हणे तुम्ही आता काय करा म्हणे, इथं राहू नका, गोधडी चालायचा गाई जो आपला पारंपरिक व्यवसाय गाई चालण्यासाठी जात. मग गाई चालण्यासाठी जात असताना भगवान वेगवेगळे लीला करते, खेळाचे आणि गाई चालायचे अशी मुरली तिथं वाजवायची. आणि दुपारा जेवणाचं म्हणजे एकत्र बसून खात असतात. गोपाळ सुद्धा म्हणे खादी भात पोटी भूक काय खेळायचे सुख. आणि मग आता आपण जेवायला बसून जेवत असताना भगवान परमात्माने काय केलं की सर्वांच्या काळा आपण ज्याला म्हणतो सर्वांच्या एकत्र केल्या आणि त्याच्यातून काला तयार केला. काला म्हणजे काय, सर्वांचे जे काय आहे चांगले गुण आहे सर्वांमध्ये पाठवलेले आहेत आणि वाईट प्रवृत्ती इथून नष्ट केली आहे. तर तुम्ही काल्याच्या रूपापर्यंत आपण सांगितलेलं आहे. आता म्हणजे सेवा चरणाचे भगवान पांडुरंग गणेशमध्ये आणि हनुमान बजरंग याची चरणी अर्पण करतो. म्हणजे सेवा किंवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो.